इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। स्वच्छता सर्वेक्षण 2026 अंतर्गत उल्हासनगर महापालिकेच्या वतीने शहरात व्यापक स्वच्छता अभियान राबवण्यात येत असून पॅनल क्रमांक 15 येथे सखोल सफाई मोहीम हाती घेण्यात आली। या मोहिमेदरम्यान श्रीराम चौक ते गेने चौक या परिसरात विशेष स्वच्छता करण्यात आली। महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केवळ झाडू मारण्यापुरते मर्यादित न राहता रस्त्यांवरील धूळ, माती आणि दगड हटवून पाणी मारून संपूर्ण परिसर स्वच्छ केला। नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत ही मोहीम अधिक प्रभावीपणे करण्यात आली। या स्वच्छता अभियानाचे आयोजन शिवसेना गटनेते अरुण आशान, सभापती सविता तोरणे रगडे, इंदिरा निखिल पाटील, संगीता सपकाळे आणि काजल अमर जग्यासी शिवाजी रगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। त्यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनामुळे मोहीम यशस्वीपणे पार पडली। महापालिकेच्या या उपक्रमामुळे परिसरात स्वच्छतेबाबत सकारात्मक संदेश गेला असून नागरिकांनीही या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे। स्वच्छता सर्वेक्षण 2026 अंतर्गत आमचे लाडके खासदार माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून व माननीय महापौर अश्विनी कमलेश निकम व गटनेते अरुण आशान यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर शहरामध्ये सखोल स्वच्छता अभियान सुरू आहे। त्या अंतर्गत आज गटनेते यांच्या पॅनल क्रमांक 15 मध्ये आज आपण पाहतोय की श्रीराम ते केने चौक पर्यंत सखोल स्वच्छता अभियान चालू आहे। या अंतर्गत स्वच्छता म्हणजे केवळ कचरा उचलणं नव्हे तर धूळ, माती, दगड किंवा अनावश्यक वस्तू देखील उचलून इथे पाणी मारून पूर्णपणे सखोल स्वच्छता इथे सुरू आहे। आणि या अभियानामध्ये गटनेते आदरणीय अरुण आशान साहेब, नगरसेविका इंदिरा पाटील मॅडम, नगरसेविका इंदिरा जग्यासी मॅडम, नगरसेविका सपकाळे मॅडम या सर्वांचं सहकार्य इथं लाभलेलं आहे। संबंधित देसाई व सर्व कर्मचारी इथं उपस्थित आहे। नागरिकांना देखील आव्हान आहे की स्वच्छता सुरू आहे, सखोल स्वच्छता करत आहोत, पण आपली देखील जबाबदारी आहे। तर व्यापारी किंवा नागरिक आपण रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये। आपण कचरा संकलक किंवा घंटागाडीमध्येच कचरा द्या व हे शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करावे। आज सभापती सविता तोरणे मॅडम स्वतः शहरामध्ये फिरून या सखोल स्वच्छता अभियानाची पाहणी करत आहेत आणि सर्वांना सूचना दिलेल्या आहे की स्वच्छकडे कुठले दुर्लक्ष करून चालणार नाही। हे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्या सर्वांचं एक सामूहिक जबाबदारी आहे आणि आपण ती पार पाडूया। आज पॅनल क्रमांक 15 येथे उल्हासनगर महानगरपालिकेच्या मार्फत स्वच्छता मोहीम, डीप क्लिनिंग मोहीम राबवण्यात आली। या डीप क्लीन मोहीमचे प्रणेते आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुंबईतून ही डीप क्लीन मोहीम जी सुरू केली ती आज स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान याच्या अंतर्गत पूर्ण शहरात आपण राबवण्याचा प्रयत्न करतोय। आपले आरोग्य सभापती सविताताई यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच महापौर यांच्याही मार्गदर्शनाखाली आपण आज पॅनल क्रमांक 15 आमचे गटनेते अरुण आशान साहेब, तसेच नगरसेविका इंदिरा पाटील, काजल जग्यासी व संगीता सपकाळे मॅडम यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे श्रीराम पेट्रोल पंप ते केने चौक इथे आज राबवलेली आहे। असेच टप्प्याटप्प्यात आपण डीप क्लीन म्हणजे मातीच नाहीसा झाली पाहिजे हा प्रयत्न, धुळीत मातीचे कण लोकांच्या श्वासोश्वासात परिणाम व्हायला लागलाय। लोकांचं जीवन कसं सुरळीत होईल, हवामान कसं स्वच्छ राहील, AQI कसा कंट्रोलमध्ये राहील याचा प्रयत्न आपण सविताताईंच्या मार्गदर्शनाखाली करतोय। अशीच मोहीम दररोज आपण दैनंदिन आयुष्यात करणार आहोत। तसंच सर्वांना नागरिकांना विनंती आहे, शहर आपली जबाबदारी आहे, आपलं शहर आपली जबाबदारी, कुठे कचरा फेकू नये, कुठे प्रत्येकाने आपला सिव्हिक सेन्स जागा ठेवून स्वच्छता आपल्यापासून सुरुवात करावी हीच विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।